रेड कार्पेट होस्ट करणं झीचं हे खूपच म्हणजे मला वाटतं खूप काम असतं त्याच्यात. आपण खूप जेव्हा ताणामध्ये किंवा विचारांमध्ये असतो तेव्हा आपल्याला अगदी तोंडावर असलेली नावं सुद्धा हल्ली आठवत नाही. ते थोडंसं झालं होतं एकदा आणि मी होते अरे नाव काय नाव मला नाव सांगा मला माहिती आहे मी भेटले बरं का भेटले मिठी मारली त्या व्यक्तीला आणि नाव नाव तिला गौतमी मला मृण्मयी किंवा मला बरेचदाच मृण्मयीच हे असं म्हटलंच जातं. मृण्मयी म्हटलं आणि ती आजूबाजूला नसली ना तरी मी म्हणजे मी रिस्पॉन्ड करते हल्ली मृण्मयी हा मीच. अनेक वर्षांचं नातं आहे झीचं आणि माझं. कारण सिरियल अर्थात झी बरोबरच होती त्याच्यामुळे जी ओळख काही मिळाली ती झीमुळे मिळाली. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम झी चित्र गौरव पुरस्कारच्या रेड कार्पेटवर आहे आणि गौतमीने एंट्री घेतली. गौतमी फार सुंदर दिसते आणि मराठी गाजलंच पाहिजे ती थीम आहे. त्याला मला असं वाटतं तू विचार करून ड्रेसिंग आज प्लॅन केली आहे. काय विचार होते ते? ॲक्च्युली याच्यात माझ्या काही विचारापेक्षा सुद्धा प्रोडक्शनचा विचार जास्त होता त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि त्यांना या सगळ्याचं पूर्ण क्रेडिट जातं. पण अर्थात कॉन्टेम्पररी बरोबर थोडासा मराठीसुद्धा त्याच्यात फील यायला पाहिजे अशा स्टाईलचा हा ड्रेस आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे खूप गोड केला आहे त्यांनी तो आणि खूप छान मिनिमल सिंगल कलर विथ थोडासा ब्रेक असा सगळा तो ड्रेस आहे. सो आय गेस खूप छान वाटतंय मला. मी पण पहिल्यांदा अशा काहीतरी पद्धतीचं घातलंय. पण मला सांग, आज रेड कार्पेटवर एकटी आली आहेस आणि नेहमी आम्ही देशपांडे सिस्टर्स असा इंटरव्ह्यू करतो आणि मला सांग की आज ताईला व्हिडिओ कॉल केलास का? की काही भांडण वगैरे काही आजही करून आलात की नॉर्मल बोलणं नाही झालं? नाही आज आमची काही भांडणं झाली नाहीत कारण आज आम्ही बोललोच नाही होतो त्याच्यामुळे बोललं नाही तर भांडणं होण्याचा प्रश्न फारसा येत नाही आमच्या. पण आज ती बेसिकली बिझी आहे आणि ती आज येऊ शकली नाही इथे. पण आय गेस ती बघेल सगळं, तिला फोटोज बिटोज जातील. पण आज इतकी गडबड चालू होती कारण शेवटी रेड कार्पेट होस्ट करणं झीचं हे खूपच म्हणजे मला वाटतं खूप काम असतं त्याच्यात. खूप गोष्टी असतात, येणारे प्रत्येक जण असतात, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायच्या, गेम्स खेळायचे. सो त्या सगळ्या वेळात मला काही तेवढा जमलं नाही ताईशी बोलायला. होस्ट करताना ना खूप गोंधळ होतो कारण अनेक कलाकार सोबत येतात, याचं नाव त्याला त्याचं नाव याला, असं कधी कधी होऊ शकतं. मला सांग, अशा काही गमती जमती कधी होस्ट करताना झाल्यात का की आज किती प्रिपेअर केलंस? नाही असं आतापर्यंत कधी झालं नाही आहे. कधीतरी असं ब्लँक व्हायला होतं. म्हणजे कधीतरी माझ्या अत्यंत एक जवळची व्यक्ती होती की जिला मी अनेकदा हाक मारलेली आहे आणि जस्ट बिकॉज ऑफ दॅट हीट ऑफ रेड कार्पेट आणि इतके जण आजूबाजूला असतात, इतके जण येत जात असतात की आपोआपच कधीतरी काय ना मी ब्लँक झाले असं होऊ शकतं. असं म्हणजे ते मला माझ्या घरच्यांच्या बाबतीत सुद्धा कधीतरी होऊ शकतं. आपण खूप जेव्हा ताणामध्ये किंवा विचारांमध्ये असतो तेव्हा आपल्याला अगदी तोंडावर असलेली नावं सुद्धा हल्ली आठवत नाही. तर ते थोडंसं झालं होतं एकदा आणि मी होते अरे नाव काय नाव मला नाव सांगा मला माहिती आहे मी भेटले बरं का भेटले मिठी मारली त्या व्यक्तीला आणि नाव आणि मग त्यांनी हळूच सांगितलं ऐक ना हे नाव आहे. म्हणले थँक गॉड. म्हणलं हे काय होतंय आपल्याला. मला 2 सेकंद असे वेळ आठवला ना. रेड कार्पेटवर मृण्मयीला गौतमी म्हटलं गेलेलं, असं तुमच्या दोघींमध्ये अनेकदा होत असेल. आत्ता म्हटलं कोणीतरी मला मृण्मयी. पण असं कधी कोणता किस्सा घडलाय तो खूप मेजरली घडला आणि तुला मृण्मयी म्हटलं गेलं या तिला गौतमी? हो पण हे आमचे सारखेच घडतात किस्से. म्हणजे आता यात मला काही नाविन्य वाटत नाही. सारखंच तिला मृण्मयी मला तिला गौतमी मला मृण्मयी किंवा मला बरेचदाच मृण्मयीच हे असं म्हटलंच जातं. त्याच्यामुळे मला आता इतकी सवय झाली आहे त्याच्यामुळे मृण्मयी म्हटलं आणि ती आजूबाजूला नसली ना तरी मी म्हणजे मी रिस्पॉन्ड करते हल्ली मृण्मयी हा मीच. येस, पण मला सांग, इतकी सुंदर तयार होऊन आली आणि इतका छान तो असा पल्लू दिसतोय. मला सांग, अनेक किस्से घडले, एखादा किस्सा आत्ताच घडला आणि तू काहीतरी सावधगिरी बाळगा असं जे उद्देशून सगळ्यांना सांगते ते मलाही ऐकायचं नेमकं. ते म्हणजे ते मेट गालाला वगैरे कसं ते असे लॉंग फ्रिल्स आणि ते असं त्या ह्याच्यावरनं चालत जातात तशी याला एक लॉंग फ्रिल आहे. पण इथे काही असे तसे डिस्टन्सेस नाही आहेत. सगळं खूप गोष्टी अशा एकत्र चालू आहेत. तर आत्ताच बिचारा ललित याला अडखळला कारण ते इतकं मध्ये आलं होतं आणि आम्ही बोलत होतो आणि तो जायला निघाला आणि ते इतकं पायात आलं बिचाऱ्याच्या आणि त्याला अडखळायला झालं कम्प्लीट. सो मी आता सगळ्यांना सांगते प्लीज माझ्यापासून लांबच राहा सगळ्यांनी कारण याला अडखळून पडू नका. उगाच इजा विजा झाली प्रोडक्शनकडे पाठवा बिल माझ्याकडे. अगदीच. पण जी चित्र गौरव पुरस्कार आहे आणि जी म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मला गौतमीकडनं ऐकायचं आहे, गौतमी आणि जीचं नातं कसं आहे आणि चित्र गौरव आहे. सो काय आठवणी आहे? अनेक वर्षांचं नातं आहे झीचं आणि माझं.
कारण सिरियल अर्थात झी बरोबरच होती, त्याच्यामुळे जी ओळख काही मिळाली ती झीमुळे मिळाली. आणि झी चित्रगौरव तर मला वाटतं अनेकदा, म्हणजे माझं रेड कार्पेटही मी होस्ट केलं आहे, पूर्वी कर्टन रेझर पण केलेलं आहे चित्रगौरवचं. आणि आता तो नेहमीचा बॉन्ड झालेला आहे मला वाटतं. आता काही मला असं दरवर्षी असतंच ही चित्रगौरव आणि आपण जातो त्याला. हा एक इट्स अ रिच्युअल असं वाटतं मला. येस, मला असं वाटतं हे रिच्युअल असंच पुढे चालत राहू. आणि थँक्यू सो मच गौतमी. थँक्यू, थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.